दिलेल्या संख्यांचा मसावी किती असेल। मसावी म्हणजे आपल्याला माहित आहे की महत्तम सामायिक विभाजक 3 संख्या दिलेल्या आहे। ही एक कंप्लीट संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे आणि ही तिसरी संख्या आहे। तर या संख्यांमधील आपल्याला काय पाहायचं आहे तर सामायिक अवयव कोणते आहे। सामायिक अवयव पाहिले त्यातला मोठ्यात मोठा सामायिक काढता येईल आपल्याला। तर सामायिक अवयव पाहत असताना या 3 संख्या दिल्या, ऑप्शन आहे हे 2 चा घातांक 2, 3 चा घातांक 2, 5 गुणिले 7 गुणिले 13 आणि बी 2 चा घातांक 4, 3 चा घातांक 4, 5 चा घातांक 5। तसंच सी आणि डी आपण ऑप्शनकडे न जाता, ऑप्शन न पाहता या प्रश्नाचं उत्तर घेऊ शकतो। ही एक संख्या, दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या। तर पहा, नीट पाहिलं तर 2 चा घातांक 2 मिनिमम घातांक असलेली संख्या पाहायची। 2 चा घातांक 2 पहिल्या संख्येमध्ये ह्या 2 चा घातांक 2 आहे, इथं 2 चा घातांक 3 आहे आणि 2 चा घातांक 4 आहे। तीनही संख्यांमध्ये 2 आहे, 2 चा घातांक पण आहे। तर 2 चा घातांक 2 ही छोटी संख्या आहे, सामायिक पण आहे आणि छोटी आहे। म्हणजे उत्तरामध्ये लिहित असताना 2 चा घातांक 2 तर येणारच। इथं 2 चा घातांक 3 आहे म्हणजे गुणिले 2 आहे, ते घ्यायची आवश्यकता नाही इथं नसल्यामुळे। आणि इथं 2 चा घातांक 4 आहे, या दोन्ही संख्यांमध्ये नसल्यामुळे ते घ्यायची आवश्यकता नाही। सामायिक अवयव प्लस मोठ्यात मोठा सामायिक असून मोठा पाहिजे। दुसरी संख्या 3 चा घातांक 3, इथं 3 चा घातांक 2 आहे आणि 3 चा घातांक 4 आहे। तर 3 चा घातांक 4 असलेली घेता येणार नाही। 3 चा घातांक 2 आणि 3 चा घातांक 3 म्हणजे 3 चा घातांक 2 असलेली संख्या आपण घेऊ शकतो। म्हणजे 3 चा घातांक 2 मल्टिप्लाइड बाय, आता काय राहिलं 5 संख्यांमध्ये बघा 5, 7, 13 आहे, इथं 5 आहे फक्त। तर 5 चा घातांक 5 नाही, 5 चा घातांक 2 आणि 5 गुणिले फक्त इथं आहे 5 म्हणजे फक्त आपण 5 घेऊ शकतो। 5 चा घातांक इथं एकदाच आहे म्हणजे इथं एकदा असणारच आहे। मग हा सामायिक मध्ये फक्त 5 असणार। झालं 7, तर 7 ही संख्या यात आहे पण इथे नाही पहिल्या संख्येमध्ये, म्हणजे 7 पण घेता येणार नाही सामायिक म्हणजे मध्ये। आणि 13 तर दोन्ही संख्यांमध्ये नाही पहिल्या। म्हणजे उत्तर हे आपलं 2 चा घातांक 2, 3 चा घातांक 2 आणि 5 यांचा गुणाकार म्हणजे ऑप्शन डी। अवघड वाटणारा प्रश्न सुद्धा अशा पद्धतीने असा सोपा असू शकतो, हे आपण त्या प्रश्नांना नीट पाहून त्यांचं उत्तर काढण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतरच लक्षात येईल। तर ऑप्शन नंबर डी हे याचा आन्सर आहे।